होय. येस. हा रोल. तर सध्याची पालिकेकडून कारवाई केली जाते कर न भरणाऱ्या गोष्टी कशा पद्धतीची आहे आतापर्यंत किती वसुली आपल्याकडून? नमस्कार, मी माधव जगताप. पुणे शहरामध्ये जवळपास 5,000 कोटीच्या आसपास थकबाकी की जी वसूल होण्यासारखी आहे, ती वसूल करण्याची मोहीम ही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1983 कोटी एवढी वसूल हा आता शहरामध्ये झालेला आहे. आपण पाहतोय की गेले जवळपास 8-10 दिवसामध्ये देखील वसुलीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर जप्तीचं प्रमाण देखील वाढवण्यात आलेलं आहे. काल देखील आपण डेक्कन मॉल या ठिकाणी आर डेक्कन म्हणून एक मिळकत आहे आणि त्या ठिकाणी देखील वसुलीची कारवाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने त्यांचा 3,77,00,000चा जो काही कर आहे, तो भरला न गेल्यामुळे ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे. यापैकी फर्स्ट फ्लोअरचा जो टॅक्स आहे तो त्यांनी भरलेला होता, परंतु वरचे जे मजले आहेत त्याचा टॅक्स न भरल्याने ती मिळकत ही सील करण्यात आलेली आहे. अशाच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मिळकती सील करण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे. सर ही डेक्कनमध्ये जी कारवाई केली आहे ती प्रॉपर्टी कोणाची आहे? डेक्कनमध्ये जी सील करण्यात आलेली प्रॉपर्टी ही एस-एन-एस कमर्शियल प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती मिळकत आहे. आपल्या नोटिसीमध्ये तिथलं निलेश राणे यांचं सुद्धा नाव लिहिलेलं आहे. हा, प्रोप्रायटर म्हणून त्यांचं नाव आहे त्यामध्ये. त्यांना आधी नोटीस या आधी बजावलेली होती का किंवा त्यांचा काही रिप्लाय आलेला नाही असं काय? नोटीस यापूर्वी आपण बजावलेली आहे. अटकावणीची पण देखील नोटीस त्या ठिकाणी यापूर्वी देण्यात आलेली आहे. साधारण 3 वर्षापासून ही रक्कम थकीत आहे आणि त्या अनुषंगाने ती जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. तर तुमची पद्धत जी आहे आता ही नवीन पद्धत तुम्ही काढलेली आहे, तर त्याच्यावर थोडी टीका होण्याची शक्यता आहे. तुमचं काय मत आहे सर? मला लक्षात आलं नाही काय टीका तुम्ही होण्याची. जे ढोल वगैरे वाजवता वगैरे ना, तर हे हां. जरा अनकन्व्हेन्शनल पद्धत आहे. एक लक्षात घ्या यामध्ये की अनकन्व्हेन्शनल असं कुठलंच नाहीये. म्हणजे आपण हे पूर्वी जरी पाहिलं असेल तर पूर्वीच्या काळात देखील अशाच प्रकारे वसुली ही गावागावांमध्ये देखील केली जायची. त्यामुळे अनकन्व्हेन्शनल कुठलाही विषय नाहीये. हा पूर्ण नागरिकांशी रिलेटेड आहे. हिंदी में थोड़ा जानना चाहता हूँ। ढोलचा मुद्दा नाही, आमची प्रॉपर्टीचा विषय आहे. हिंदी में थोड़ा कर संकलन में आप जो कार्रवाई कर रहे हैं, पुणे शहर में कर संकलन के बारे में हम पुणे महानगर पालिका से कार्रवाई तीव्र की गई है। उसमें नियर अबाउट 5,000 करोड़ इतना टैक्स पुणे में प्रलंबित है। वो वसूल करने के लिए हम लोगों ने पुणे म्यूनसिपल कॉरपोरेशन इज इन ऑन एक्शन मोड। सो इसमें जो भी कर पुणे नगर से आना चाहिए तो उसमें कार्रवाई तीव्र होने की वजह से अभी तक 1983 इतना कर अभी तक वसूल किया गया है और ये कार्रवाई और भी तीव्र होने वाली है। यहाँ पे आपने देखा है कि कल आर डेक्कन मॉल पे भी बहुत सारे मॉल पुणे में है, तो पुणे में जितने भी मॉल है उनके ऊपर भी ऐसी कार्रवाई सेम कार्रवाई की जाएगी। और मेरा एक आह्वान है पुणे शहर के जिन लोगों ने टैक्स थकित किया है उन लोगों के लिए टैक्स जल्दी भरे। टैक्स भरने से जो भी पेनल्टी लगने वाली है तो पेनल्टी नहीं लगेगी और पुणे सिटी के लिए एक अच्छा काम इसमें हो सकता है। धन्यवाद। डेडलाइन दी है अपने लोगों के लिए कि डेडलाइन 31 मार्च तक टैक्स भरना ही है उनको। अदरवाइज जितना टैक्स है उनके ऊपर जब्ती की कार्रवाई की जाएगी। दूसरा ये कि 2% उनको जो शास्ती है तो 2% शास्ती भी उसके ऊपर लगने वाली है। थैंक यू।
मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.